गुड मॉर्निंग. गावचं यू सोलर पॅनलचं चालू सगळं लावायचं आहे. चांगल्या गावाची ना सोलर पॅनल लावायला बघा. चांगल्या गावामध्ये निसर्गाचे सगळे नाश करून बघितले सोलर पॅनलचे कसे प्लेट लावलेले आहेत सगळे. पाक 32 एकरमध्ये असा प्लॉट आहे आणि आपलं गाव आहे सजत शेजारचं बघा. रात्री भारी पाऊस पडला पण छान. पण आम्ही वरच झोपलो इकडे सगळे टेरेसवर. किती शांत गार हवा, पक्ष्यांचा आवाज मस्त वाटतं गावाला. काहीतरी आलं तर माइंड फ्री वाटते. आधी सगळे पवा लागलेत बघा. सगळे पवा लागले रमेशची ते गाडी ते मस्त पण छान वाटतं गावाला. पण मन शांत राहते. मुंबईचं सर्व टेन्शन दूर होतं इकडे. टायर पंक्चर झालाय सगळा. टायर पंक्चर रात्री झाला, आता काढलाय, फिट केलाय परत. आता हवा चेक करून आपण इकडच्या मार्गाने सरळ जायचं मालिक साहेबला. हे आपलं गाव. गावामध्ये आज मालिक साहेबाचं दर्शनाला आपण आलो. सगळे तात्या बित्या सगळे मजावरला फोन करून आपण बोलून घेतलं. तात्याचं भाई इथं एवढी शांती आहे ना, खरंच इतकी शांत कुठंच जगातच नाही. एकदम शांत जंगल मधोमध, झाडं सगळी वाड्यात आली. ती किती साफसफाई केलं झाड आहे का रिपेअरला आले. आता सगळं रिपेअर करावं लागतं. हे सगळं चिंचेची झाडं किती मोठी झालीत आणि हिरवी गार झाडं आहेत. गाडी वाड्यावर आपली स्कॉर्पियन. क्लायमेट बी भारी एक नंबर आहे. काय घेऊन हवा भारी, हवा सुटली भारी एकदम. इथून शेत असं सगळं किती भारी दिसते शेत. आणि शेतात असं हिरवगार. आणि ही आपली स्कॉर्पियन. वाडा सगळा तेव्हा हे रोड. आता गाड्या चाललेला आता रोड. टेन्शन कसं नाही, भारी हवा चालली आहे गार. कोण आंबू आहे होय? आईला आंबू तू ओळखायलाही नाही गेला. किशोर कुठे गेला? अच्छा सोलापूरला गेलेत. ओळखायलाच ही नव्हती मी तर. मी म्हणलं आंबू नाव पाय गेली का पुढं. आता आहे काय? काय म्हणले? हा 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 हा. करतात फोन, रिचार्ज मारा म्हणतात आम्हाला सारखं. पुढे एक फोन आला गावचा तर बरं वाटतंय. पण ती कसं झालं, आता घेऊन यायचं होतं पण जरा थोडं अवघड होतं म्हणून म्हणलं ती जबाबदार होईल म्हणलं. परत इथून गेलं की ते आजारी पडतात. मध्ये किती तब्येत खराब होती. लय जाम, ग्लुकोज लाव, ही लाव, ती लाव सगळं. एखादी बाई लावायची ना जोडीला. अहो बाया मिळाना. त्या ह्या भजनदास पाटलाच्यातलं लग्न होतं, ह्या मारुती माळ्याच्यातलं लग्न होतं. मग लग्नाला 2 रोज गेलं, सून 2 रोज गावाला गेली. मग त्या ठेव काही असं झाले. मग आता लग्न एक खुरपण काय पुन्हा होईल. बाया परवा दिवशी गेले तर ह्या सणामुळं बाया मिळाल्या नाही. त्या मग कसं करायचं. या आता झाडं काढायची मधली खुरपून. हा
डाळीसाठी केलं. कडोळा वय हा कडवळ मका मिसळ ती त्याला दाट पेर म्हणलं तर दाट पेरलं नाही. हो का इथं एक मोड तिथं एक मोड पातळ झालंय. ज्वारी टाकली आणि पाणी दिलं. काय करावं मग आता जनावर आहे ती दोन कस तरी हे पाऊस नाही काय नाही लय गणित अवघड. तुमच्या मुंबईला पडायला नाही म्हणा. नाही हो. पाऊस आहे की मुंबईला थोडा थोडा 2 दिवस पडला परत नाही पडला हो. हा येईल. थोडा येते थोडा येतात लेट. आता ही 4 दिवस निघून गेले की परत अवघड आहे. हा ही 4 दिवस गेले की परत जुलै महिन्यात झाला तर ठीक आहे, नाही तर मग तिथून परत पाण्याचं लयच अवघड झालं. हा पाणी आता कपात केलं सगळं. हा कपात केले पाणी टायमाला थोडं थोडं जोपर्यंत पाणी भरत नाही, तलाव भरत नाही, तोपर्यंत तुम्हाला एक्स्ट्रा पाणी भेटत नाही. हा आता वला व्हायला पाणी द्यायचं. हम्म. रोज पाणी तसल्या उन्हात दिली. पण रात्री आला पाऊस थोडं बरं झालंय ना. हा अर्धा 1 तास तरी पाऊस पडला चांगला. पण भिजलं आणि पेरायचं की नाही ना ओली हो वाढलेली. लगेच वाळला ना. तिथे जर पाऊस नाही त्याला वलावर नंतर वाळणारच होती. हे आपल्या शेतात ज्वारी झालेली आहे टायमाला. फर्स्ट टाइम ज्वारी घेऊन चाललोय गावी खायला मुंबईला. तयार होते सगळं आता मुंबईला. बघा तर आठवण राहते तेवढंच खायला गेलेलं. पहिली बार शेतात पहिली मध्ये लय दिवसात पहिली बार शेतात काहीतरी घेऊन चाललो मुंबईला. हा. नाही तर कधी आयुष्यात कधी ज्वारी कधी काय नेलं नाही. हा आपण एवढ्या पैशाची विकत घेतली असती तर 2 वर्ष खाल्ली. 3 वर्ष खाल्ला. हा आहे ना. हो. आई सगळं 16,000 रुपये गेले की. हे आहे काय? मागं टाकता का रे? पलीकडे खाली टाका. हरभरा कुठं आला? मोठं टाकलं. लावा.